माझं नाव शुभम टिंगळे आहे आणि मी एक युवा शेतकरी आहे. आम्ही नेहमी कसं सोयाबीनचं उत्पादन घेत होतो, पण यावर्षी आम्ही पराठी पेरली, पण पराठीचं उत्पादन जे आहे हे जवळ असं संपलेलं आहे आणि येणाऱ्या काळात खूप सारे सण आहेत, जसे दिवाळी, दसरा. तर ह्या पराठीच्या उत्पादनामुळे माझ्यावर तर खूप सारं असं कर्ज झालेलं आहे. तरी माझी सरकारला एक विनंती आहे, की सरकारने सखोल आणि भरगट अशी पॅकेजेस असे जाहीर करावे, जेणेकरून आम्हाला चांगल्या पद्धतीने त्याची मदत व्हावी. कारण समोरसुद्धा शेतीची हे पीक वगैरे करणं आहे, समोरचे पीकसुद्धा पेरणं आहे. त्यामुळे सध्या आमच्याकडे अशी काही परिस्थिती आमची राहिलेली नाही. तर शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने एक मायबाप म्हणून आपल्या कुटुंबाला सांभाळून घ्यावं आणि चांगले असे पॅकेजेस असे शेतकऱ्यासाठी जाहीर करावे, ही माझी शासनास विनंती आहे. माझ्यावर लाकडे सततच्या पावसामुळे ढगफुटी, अतिवृष्टी याच्यामुळे पूर्ण शेती खरडून गेलेली आहे. आज रोजी शेती कपाशीवर आज कोणत्याच प्रकारे 120 दिवसाची पराठी झालेली आहे, पण तिला काही कोणत्याच प्रकारचं उत्पन्न निघेल याची काही अपेक्षा नाही आहे. त्याच्यामुळं आज शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येते. परंतु सरकारने एखादं 30,000 50,000 पर्यंतचं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे कृषी मंत्री तेच पालकमंत्री या राज्याचे कृषी मंत्री तेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी एखादं पॅकेज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.